अंबडमध्ये प्रशासनाचा सर्जिकल स्ट्राईक, अवैध गॅस साठेबाजार, धडक कारवाई, 17 सिलेंडर जप्त, माफियामध्ये खळबळ. अंबड जिल्हा प्रशासन आणि पुरवठा विभागाने आज 18 मार्च अंबड शहरासह उडीगुजरी फाटा, पाचोड टोल नाका परिसरात धडक मोहीम राबवत अवैध गॅस साठेबाजार मोठा घाव घातला आहे. अचानक टाकलेल्या छाप्यामध्ये तब्बल 17 गॅस सिलेंडर घरगुती जप्त करण्यात आल्याने काळा बाजार करणाऱ्याचे धाबे जाणले. गुप्त माहितीच्या आधारे राबवण्यात आलेल्या या कारवाईत प्रशासनाने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. अनेक दिवसापासून सुरू असलेल्या अवैध साठेबाजीच्या रॅकेटवर अखेर हातोडा पडल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर आणि अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई पार पडली आहे. पुरवठा अधिकारी किरणकुमार खांडेभराड यांनी विशेष पथकासह 2 ठिकाणी सापळा रचत ही मोठी यशस्वी कारवाई केली आहे. यात तलाठी सतीश शिंदे आणि अविनाश देवकर यांच्यासह पथकाने कसून तपासणी करत नियमाचे उल्लंघन उघड केले. अचानक झालेल्या या छाप्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. काही संशयितांनी पळ काढण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. जप्त केलेले सिलेंडर हे व्यावसायिक वापरासाठी वळवले जात असल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अवैध साठेबाजी आणि गॅसचा काळाबाजार विक्री अजिबात सहन केली जाणार नाही. दोषीवर कठोर कारवाई केली जाईल. ही फक्त सुरुवात आहे, असा इशारा पुरवठा अधिकारी किरणकुमार खांडेभराड यांनी दिला आहे. या कारवाईनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासन पुढील काही दिवसात आणखी मोठ्या कारवाई करायच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा परिसरात रंगली आहे.